आज आपण बनवणार आहोत भरलेल्या कारलीची रेसिपी। कारली घेतलेली आहे आणि तिला मध्ये कट करून त्याच्यातले जे बिया असतात तर ते व्यवस्थित काढून घेतले। एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा, हिंग आणि लसूण टाकून परतून घेतलेला आहे। लसूण असा छान परतला की नंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा जो कांदा असतो तर तो टाकून परतून घेतलाय। कांदा लवकर परतावा म्हणून हळद टाकून घेतली। कांदा छान परतला की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून टाकले। आलं किसून झाल्याच्या नंतर थोडंसं सुकं खोबरं टाकले। नंतर मीठ, मिरची पावडर, गरम मसाला आणि धने पावडर टाकून व्यवस्थित मिक्स केले। मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर ते शेंगदाण्याचं कूट घातले आणि अजून थोडंसं पाणी घातले। नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून मसाला व्यवस्थित असा बनवून घेतलेला आहे। बनवलेला मसाला जो आहे तर तो कारल्यामध्ये भरून घेतलाय आणि ज्या कढईमध्ये आपण मसाला बनवला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये कारली जी आहे तर ती परतण्यासाठी ठेवलेली आहे। वरतून जे आहे तर ते थोडंसं झाकण ठेवलंय म्हणजे कारली लवकर परतेल। थोड्या वेळाने झाकण काढल्याच्या नंतर कारली अशी पलटी मारून घेतली। त्याच्यानंतर उरलेला मसाला आणि लिंबू टाकून मिक्स करून घेतले। वरतून थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून त्याला 10 ते 12 मिनिटं होऊ दिले। लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा टाकू शकता। तर तयार आहे भरलेली कारली।